नमो नारायण. मी शैला चन्नावर, नांदी ग्रुप नांदेड. होम स्क्रीनवरील वाचन कट्ट्यावरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. अर्थासहित श्री गणपती अथर्वशीर्ष. श्री गणपती अथर्वशीर्षम. अथर्वशीर्ष हे एक उपनिषद आहे. ते अथर्ववेदाशी संबंधित आहे. यामध्ये गणेश विद्या सांगितलेली आहे. अथर्वशीर्ष हे गणक ऋषी यांनी लिहिले आहे. थर्व म्हणजे चंचल आणि अथर्व म्हणजे स्थिर. शीर्ष म्हणजे मस्तक, ज्याच्या पठनामुळे बुद्धीला स्थिरता येते, असे उपनिषद म्हणजेच अथर्वशीर्ष होय. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः, व्यशेम देवहितं यदायुः. ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. हे देवा बाप्पा, आम्ही आमच्या कानांनी शुभ ऐकावे, डोळ्यांनी शुभ बघावे, स्थिर अंगांनी आणि सुदृढ शरीरांनी जे काही जीवन मिळाले आहे त्यात देवांची पूजा आणि उपासना करता यावी. सर्व काही ऐकणारा इंद्र आमचे कल्याण करो. सर्वज्ञ म्हणजेच सर्व जाणणारा पूषा म्हणजेच सूर्यदेव आमचे कल्याण करो. सर्वांचे रक्षण करता गरुड अस्तार्क्षो आमचे कल्याण करो. सर्वांना अनुकूल असणारा बृहस्पती आमचे मंगल करो, रक्षण करो. हरि ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि, त्वमेव केवलं हर्तासि, त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि, त्वं साक्षादात्मासि नित्यं. श्री गणपती बाप्पाला माझा नमस्कार असो. हे गणेशा, तूच एक प्रत्यक्ष दिसणारे ब्रह्मतत्व आहेस. तूच एक या सृष्टीचा निर्माण करता आहेस. तूच ही सृष्टी धारण करणारा आहेस. तूच एक या सृष्टीचा संहार करणारा आहेस. खरोखर या सृष्टीतील सकल व्यापक ब्रह्म ही तूच आहेस. तूच प्रत्यक्ष अविनाशी आत्मस्वरूप आहेस. ऋतं वच्मि सत्यं वच्मि, अवत्वं मां अववक्तारं अवश्रोतारं. मी खरं बोलत आहे. मी त्रिकालबाधित सत्य बोलत आहे. तू माझे रक्षण कर. हे सत्य जो बोलतो म्हणजेच उच्चारण करतो त्याचे म्हणजे आमचे रक्षण कर. हे सत्य जो ऐकतो त्याचेच रक्षण कर. अवदातारम अवधातारम अवानुचानमवशिष्यम अवपश्चात्तात अवपुरस्तात अवोत्तरात्तात अवदक्षिणात्तात अवचोर्ध्वात्तात अवाधरातात सर्वतो मां पाहि पाहि समंतात. हे सत्य जो देतो आहे त्याचे म्हणजेच आमचे रक्षण कर. जो त्याचे समर्थन करतो आहे त्यांचे रक्षण कर. याचे जे पुनरुच्चारण करतात त्या माझ्या शिष्यांचे रक्षण कर. तुझ्या भक्ती उपासनेमध्ये जी विघ्ने उत्पन्न होतात त्यापासून तू माझे पश्चिम दिशेकडून रक्षण कर, पूर्व दिशेकडून रक्षण कर आणि उत्तर दिशेकडून रक्षण कर, दक्षिण दिशेकडून रक्षण कर. वरच्या आणि खालच्या दिशांकडून तू माझे रक्षण कर. सर्व बाजूंनी तू माझे रक्षण कर. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः, त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्मयः, त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि, त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि, त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. तू वाङ्मय आहेस. तू चिन्मय म्हणजेच ज्ञानपूर्ण आहेस.
तू आनंदमय आहेस, तू ब्रह्ममय आहेस, तू आनंद स्वरूप अद्वितीय परमात्मा आहेस, तू प्रत्यक्ष ब्रह्म आहेस, तू ज्ञानमय आहेस, विज्ञानमय आहेस. सर्वं जगदिदं त्वत्तो जायते, सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति, सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति, सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. त्वं भूमिरापो नलो नीलो नभः, त्वं चत्वारि वाक्पदानि. हे संपूर्ण जगत तुझ्यापासून उत्पन्न होते, हे संपूर्ण जगत तुझ्यामुळेच सुरक्षित राहते, हे संपूर्ण जगत तुझ्यातच लय पावते, सर्व जग तुझ्यातच प्रतीत होते. तूच भूमी, जल, अग्नी आणि आकाश आहेस. वाणीच्या 4 पदांमध्ये म्हणजेच परा, पश्यन्ती, मध्यमा आणि वैखरी तूच आहेस. त्वं गुणत्रयातीतः, त्वं वस्थात्रयातीतः, त्वं देहत्रयातीतः, त्वं कालत्रयातीतः, त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं, त्वं शक्तित्रयात्मकः, त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं. त्वं ब्रह्मा, त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरोम. तू तिन्ही गुणांच्या म्हणजेच सत्व, रज आणि तम यांच्या पलीकडे आहेस. तू तिन्ही अवस्थांच्या म्हणजेच जागृत अवस्था, स्वप्नावस्था आणि सुषुप्ती अवस्था यांच्याही पलीकडे आहेस. तू तिन्ही देहांच्या स्थूल, सूक्ष्म आणि कारण यांच्याही पलीकडे आहेस. तू तिन्ही काळांच्या भूत, भविष्य आणि वर्तमान यांच्या पलीकडे आहेस. तू नित्य मूलाधार चक्रामध्ये स्थित असतोस. तुझ्यात तिन्ही शक्ती, प्रभुशक्ती, उत्साह शक्ती आणि मंत्रशक्ती समाविष्ट आहेत. योगीजन नित्य तुझे ध्यान करतात. तू ब्रह्म आहेस, तू विष्णू आहेस, तू रुद्र आहेस, तू इंद्र आहेस, तू अग्नी आहेस, तू वायू आहेस, तू सूर्य आहेस, तू चंद्र आहेस आणि तू सगुण ब्रह्म आहेस. आणि तुझ्यात निर्गुण, त्रिपाद, भूभुवस्वः यांचा समावेश आहे. गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनंतरम अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसीतं तारेण रुद्धम्. एतत्तव मनुस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्त्यरूपम् बिन्दुरुत्तररूपं नादः संधानं संहिता संधिः. सैषा गणेश विद्या गणक ऋषिः निचृद्गायत्री छन्दः गणपतिर्देवता. ओम गणपतये नमः. याप्रमाणे गणेशाचे सर्वात्मक स्वरूप वर्णन केल्यावर त्या स्वरूपाचा साक्षात्कार होण्यासाठी गणेश विद्या सांगतात. गण या शब्दाचा पहिला वर्ग गकार हा प्रथम उच्चारावा. त्यानंतर त्यातील पहिला वर्ण म्हणजे अक्षर अकार हा उच्चारावा. त्याच्या पुढे अनुस्वार उच्चारावा. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंतिः प्रचोदयात. एकदंताला आम्ही जाणतो, वक्रतुंडाचे आम्ही ध्यान करतो. तो आम्हाला प्रकाशित करो म्हणजेच प्रेरित करो. एकदंतं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणीं रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्तांगं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः. गणेशाचे दृश्य स्वरूप अशा प्रकारचे आहे. त्याला एक दात उजवा आहे,
4 हात आहेत. त्याने पाश आणि अंकुश धारण केले आहेत. वरील उजव्या हातात पाश आणि डाव्या हातात अंकुश आणि खालील डाव्या हातात हत्तीचा दात आणि उजव्या हातात वरद मुद्रा. त्याच्या ध्वजावर मूषकाचे चिन्ह आहे. त्याचा वर्ण लाल रंगाचा आहे. त्याचे पोट मोठे म्हणजेच लंबोदर आहे. सुपासारखे त्याचे कान आहेत. तो लाल वस्त्र परिधान करतो. रक्तचंदनाची उटी त्याच्या अंगाला लावलेली आहे. लाल रंगाच्या फुलांनी त्याची पूजा केली आहे. हा आपल्या भक्तांवर निरंतर कृपा करणारा, अविनाशी, सृष्टीच्या आधी प्रकट झालेला आणि प्रकृती आणि पुरुष यांच्याही पलीकडे असणारा आहे. आणि जो त्याचे नित्य ध्यान करतो तो सर्व योगींमध्ये श्रेष्ठ योगी होतो. नमो व्रातपतये, नमो गणपतये, नमः प्रमथपतये, नमस्ते अस्तु लंबोदरायैकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्री वरदमूर्तये नमो नमः. मनुष्य लोकांच्या स्वामीला माझा नमस्कार असो. सर्व गणांच्या स्वामीला माझा नमस्कार असो. सर्व प्रमथांच्या म्हणजेच शंकराचे सेवक स्वामीला माझा नमस्कार असो. लंबोदराला नमस्कार असो. एकदंताला नमस्कार असो. विघ्नांचा नाश करणाऱ्या शिवपुत्राला आणि वरदमूर्ती असणाऱ्या अशा गणपतीला माझा पुन्हा पुन्हा नमस्कार असो. इति श्री अथर्वशीर्ष समाप्तः. धन्यवाद.